नमस्कार, गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आजचा ब्लॉग घेऊन आलो आहे पावनखिंडमध्ये. आणि इचलकरंजी ते पावनखिंडला यायला 93 किलोमीटरचा अंतर आहे. आणि आम्हाला यायला साधारण 2 ते 2.5 तास लागले. बरं, तर बघू अजून पुढं अजून केवढा मोठा हा पावनखिंड आहे. आणि पुढे गेल्यावर थोडे फोटो वगैरे काढूया. मित्रांनो, दगडवर चढायला आणि उतरायला खूप हार्ड आहे. तर विचार करा, त्या काळातली माणसं कशी याच्यावरून पळत असतील, त्यांनी कसं युद्ध केलं असेल एवढ्या पावनखिंडीवर. हा बघा, हा पूर्ण पावनखिंड आहे. आणि इथं त्यांनी युद्ध केलं असेल तर बघा त्यांची किती शौर्य गाठलं. पुढे आलेलो आहे मी. आणि मागच्या साईडला शिवाजी महाराजांचा गरजावजा होत आहे. आणि खूप असं भारी वाटतंय, असं वाटतं की आपण त्या काळात आले असं मला वाटायला लागले. तर पुढे जाऊन अजून बघूया की किती पावनखिंड आहे अजून. तर अंतर खूप आहे असं मला वाटते. आणि थोडे चढ उतार असल्यामुळे थोडे चढायला आणि उतरायला पण कठीण व्हायला लागले, पायचे दुखायला लागले. हा बघा, इकडे अजून खूप जास्त पावनखिंड आहे. आणि या साईडला सगळे शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत. तर पुढे जाऊन अजून बघूया किती पावनखिंड राहिले आहेत.
किल्ल्याच्या बाहेर आलेलो आहे.